नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तर आज सकाळी सकाळीच मी आलो आमच्या पप्पांसोबत आमच्या पारड्यामध्ये, जिथे आम्ही आमची ही कडब्याची गंजसुद्धा लावलेली आहे. तर या गंजीमधील आम्ही जास्तीत जास्त पेंड्या बाहेर काढत आहोत. ह्या पेंड्या का काढत आहोत? कारण आता आमच्या इथे मुसळधार पाऊस सुरू आहे. तर या मुसळधार पावसामुळे आम्हाला पुन्हा एकदा येथे पारड्यात येऊन या पेंड्या काढणे शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही एकाच दिवशी संपूर्ण पेंड्या काढून ठेवतो आणि त्यांना कापून आपल्या गुरांना खायला घालतो. यानंतर मी आलो माळावरती तुकाईमातेची पूजा करण्यासाठी. गेल्या रविवारी मात्र मला काही कारणांमुळे पूजा करता आली नव्हती. त्यामुळे मी आज सकाळी सकाळी लवकर उठून आईची पूजा करण्यासाठी आलो. यानंतर घरी आल्यावर मम्मीने मला या संपूर्ण बॅलरमधील पाणी आमच्या घरामध्ये न्यायला लावले. पण मला आला होता कंटाळा. मग मी एक युक्ती लावली. तर या बॅलरमध्ये मी काळा पाईप टाकला आणि याचे दुसरे टोक या हांड्यापर्यंत नेले. यानंतर दुसऱ्या टोकाकून मी पाण्याला जास्तीत जास्त जोरात ओढले. तर थोड्या वेळानंतर पाणी यायला सुरुवात झाली आणि अशा प्रकारे मी येथील बादली आणि हांडा संपूर्ण भरला आणि माझे कष्टसुद्धा वाचले. Tecnologia! 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 Aşedinha Tecnologia! Aşedinha tecnologia! Tecnologia! यानंतर म्हशींना पाणी पिण्यासाठी मी घेऊन आलो ओढ्यावर. दर दिवसाप्रमाणे आज सुद्धा ओढ्याचे पाणी खूप जास्त होते. यानंतर मी म्हशींना माळावर बांधायला घेऊन आलो आणि त्यांना त्यांच्या जागेवर बांधले. तर आता मी म्हशींना वेगळ्या जागेवर बांधत आहे, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त गवत खायला मिळेल. यानंतर मी आलो आमच्या या आंब्याच्या शेतामध्ये, जिथे आम्ही अर्धा भुईमुग तर अर्धा घेवडा लावलेला आहे. तर भुईमुगाच्या बाजूला बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे भुईमुगाचे दाणे उगवले नव्हते. त्या जागी तुम्हाला तर माहितीच आहे की मी घेवडा टोपलेला होता. पप्पा व मम्मीसुद्धा माझ्यासोबत टोपू लागले होते. तर हा आम्ही भुईमुगामध्ये लावलेला घेवडासुद्धा आता उगवू लागलेला आहे. या ज्या तुम्हाला 3 लाईन दिसत आहेत, त्या 3 लाईनीमध्ये काही उगवले नव्हते. त्यामुळे आम्ही त्या जागी घेवडा लावला होता आणि तो उगवला सुद्धा आहे. सायंकाळी 6 वाजता मी पुन्हा एकदा घराकडे परतलो आणि घरी येता येता या म्हशींना ओढ्यावर पाणी पिऊन घरी आणले. पाणी पाजून आणल्यानंतर पुन्हा एकदा गोठ्यात यांच्या जागी बांधून दिले आणि आपला आजचा दिवस संपला. तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या SK12 व्लॉग्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.